माहिती नसलेलं सत्य आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे सत्य जर तुम्हाला समजलं तर या सत्याच्या मदतीनं, आणि हे पण एक सत्य नाहीये तर हे दोन सत्य मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे दोन सत्य जर तुम्ही माहिती करून घेतले तर तुमची इंग्रजीतील प्रत्येक अडचण दूर होणार आहे, अगदी प्रत्येक। मग तुमच्या इंग्रजीतल्या वाचनासंदर्भातल्या अडचणी असू देत किंवा इंग्रजीमध्ये तुमचं लिखाणासंबंधी म्हणजे स्पेलिंग लिहिताना येणाऱ्या अडचणी असू देत, सर्व काही तुम्ही वाचन छान करू शकाल। इंग्रजीमधलं कुठलेही स्पेलिंग तुम्हाला तयार करायला अडचण येणार नाही, म्हणजेच लिहिताना पण अडचण येणार नाही। पण आपण इंग्रजी भाषा अनेक वर्ष शिकतो, पण आपल्याला इंग्रजीतलं हे जे रहस्य आहे, हे जे दोन रहस्य मी सांगणार आहे ते खरंच खूप कमी जणांना माहिती असतात। असतील तुम्हाला माहिती, पण ते खूप 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 कमी जणांना ते रहस्य माहिती आहे। चला तर मग सुरुवातीपासून आपण हे रहस्य समजून घेऊया आणि हे रहस्य समजल्यावर मी गॅरंटी देऊन सांगेल की तुम्हाला कुठल्याच अडचणी इंग्रजीमध्ये येणार नाही। पण त्यासाठी आपल्याला थोडीफार काही प्राथमिक माहिती घ्यावी लागणार आहे। सो त्या प्राथमिक माहितीपासून आपण आपल्या ह्या दोन सत्याकडे जाऊया। तर पहा स्टुडंट्स, की तुम्हाला अ आई माहिती आहे, असंच कोणीतरीच असेल ना की ज्याला अ आई माहिती नाही, माहिती असेलच। क पासून क ख ग घ ज्ञ पर्यंतचे लेटर्स हे पण आपल्याला माहिती असतात, बरोबर। ही झाली प्राथमिक माहिती। त्यानंतर आपल्याला एबीसीडी माहिती नाही का? ऑफकोर्स सर्वांना एबीसीडी येते। मग आता दुसरा प्रश्न की आपल्याला मराठीमध्ये कानामात्रा माहिती आहेत का? जसं आपण अ आ इ ई म्हणालो ज्ञ पर्यंतचे लेटर्स। सो हे सर्व जे लेटर्स आहेत या दोन्ही लेटर्सची अ ते ज्ञ पर्यंत आणि ए बी सी डी पासून ते झेड पर्यंत या सर्व लेटर्सची आपल्याला माहिती असते, पण याच्या मागचं रहस्य काय आहे हे आपल्याला माहिती नसतं। चला तर मग या दोन्ही बाराखडीपेक्षा इंग्रजीतले जे वेगळे दोन रहस्य आहेत ते आपण जाणून घेऊया। जस्ट वेट। आता बोर्डवर तुम्हाला दिसत असेल अ आ इ ई पासून ज्ञ पर्यंतचे लेटर्स आणि एबीसीडी सुद्धा मी इथे लिहिलेली तुम्हाला दिसेल। मग तुम्हाला कदाचित वाटेल की मॅडम आपल्याला काही फक्त नावं वगैरे लिहायला शिकवणार आहेत का? तर अजिबात नाही, मी तुम्हाला सांगणार आहे इंग्रजीतलं सत्य। ओके, सो हे सत्य मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला काही प्राथमिक माहितीच्या सहाय्याने आपल्याला हे सत्य जाणून घ्यायचं आहे। सो बघा, ही आहे आपली पूर्णतः एबीसीडी आणि अ आ इ ई। आता हे दोन्ही अक्षर जरी आपल्याला इथे दिसले तर मग आता याच्यापासून आपण वाचन कसं करतो किंवा एखादा शब्द कसा तयार होतो? तर बघा, तुम्हाला ही माहितीच आहे की स्वर आणि व्यंजन एकत्र येतात आणि त्यांच्यापासून नंतर शब्द तयार होतो, आहे ना। सो दोन्ही एकत्र आल्यावर त्यापासून जो तयार होतो तो असतो शब्द आणि मग शब्दाने मिळून तयार होतं ते असतं वाक्य। ओके, सो मग हा शब्द नेमका कसा तयार होतो? तर ऑफकोर्स आपल्याला काही स्वर आणि व्यंजन एकत्र यायला हवे। फॉर एक्झाम्पल, आपण सपोज हा एक शब्द लिहिला मी, वरद। ओके, एक मुलगा आहे त्याचं नाव आहे वरद। आता मी नाव लिहिलंय त्याचं वरद। आता वरद हे जे नाव आहे तर तुम्ही म्हणाल मॅडम याच्यात तर मला कुठलाही स्वर दिसत नाहीये, आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की स्वर आणि व्यंजन एकत्र येऊन ते शब्द बनत असतात। जसं पहा, तुम्हाला इथं क ख ग घ हे लिहिलेलं दिसेल, त्याच्याच सोबत मी इथं त्याच्या खाली त्याला इंग्रजीमध्ये आपण कोणते अल्फाबेट वापरतो ते आपण इथं लिहिलेले आहेत। संपूर्ण कुठलाही शब्द जेव्हा तयार होतो तर त्याचा उच्चार महत्त्वाचा असतो। लक्षात घ्या, त्याचा उच्चार महत्त्वाचा असतो। अगदी काळजीपूर्वक ऐका प्रत्येक गोष्ट की याचा उच्चार महत्त्वाचा असतो। जसं की क उच्चार आलाय तर आपण के लेटर लिहिलं, ख उच्चार आला, आता ख म्हणून पहा, ख म्हणताना ह बाहेर पडतो, ख ह बाहेर पडतो, म्हणून के च्या सोबत एच लेटर ऍड केलेलं असतं ख। तसंच ग साठी जी, तसंच घ का, घ साठी एच का लिहिलं, कारण घ म्हणताना पण ह बाहेर पडतो, म्हणून जी एच लेटर आपण तिथे ऍड करतो। म्हणजे पहा, याच पद्धतीनं म्हणजे सगळं काय आहे, हे संपूर्ण जे इंग्रजी बनतं तर ते सगळा आवाज किंवा उच्चार
हे उच्चाराचं शास्त्र आहे. सो उच्चार महत्वाचे असतात आणि त्या उच्चारांवरूनच आपण इंग्रजीतला कुठलाही शब्द लिहित असतो आणि वाचत असतो. मग एकदा काही उच्चार कसे लिहायचे किंवा कसे वाचायचे हे समजलं की मग इंग्रजीमध्ये आपल्याला कोणीच आपला हात धरू शकत नाही. सो हे सगळे उच्चार पहा मी इंग्लिश मध्ये इथं लिहिलेले आहेत. प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला त्या लेटरच्या नंतर बघा एक एक लेटर क आलेले आहे, त्याच्या पुढे ह चा साऊंड येतो तोडून. म्हणजे के आलं की त्याच्या पुढे के एच आलेलं आहे. इथं च आलं की छ घेत असताना त्याच्यात एक एच ऍड केलेला आहे. त्याच्या नंतर ठ घेताना तसंच आहे, एक एच ऍड केलेला आहे. सो हे का होतं तर ह हा उच्चार येतो, म्हणजे उच्चार महत्वाचा आहे. ठ म्हणताना ह उच्चार येतो. आता बघूया वरद. मग ह्या वरद शब्दाचं काय तर वरद शब्द जेव्हा आपण म्हणतो तोंडाने तेव्हा बघा आता इथं लिहिलेले हे क ज्ञ पर्यंतचे जे लेटर्स आहेत हे पण ना अपूर्ण लेटर्स आहेत. का बरं अपूर्ण आहेत ते पूर्ण का नाहीत? पूर्ण नाहीत पहिले हे लक्षात घ्या. मग तर ते बघा इंग्रजीमध्ये मराठीमध्ये पूर्वी जेव्हा अपूर्ण लेटर्स असायचे ते असे लिहिले जात होते व र द. याच्या खाली अशी तिरकी रेषा द्यायची. याला आमच्या टीचर म्हणायचा लंगडा व. तर लंगडा व म्हणजे काय तर तो अपूर्ण असतो. मग तो पूर्ण केव्हा होतो तर जेव्हा त्याच्यामध्ये अ मिक्स केला जातो. बघा आता हा व हा लंगडा आहे प्लस याच्यामध्ये अ जेव्हा ऍड होतो तेव्हा यापासून जो शब्द तयार होतो तो तयार होतो पूर्ण व. याला म्हणायचं पूर्ण व. लक्षात घ्या एक एक गोष्टी बारकाईने समजून घ्या म्हणजे तुम्हाला हे जे सत्य आहे ते तुम्हाला आपोआप समजेल आणि तुम्हाला इंग्रजी वाचायला लिहायला स्पेलिंग बनवायला सगळं काही सोपं जाईल. तर आता आलं असेल तुमच्या लक्षात. मग हा र जरी असेल तर र अधिक अ असणार आहे. ओके हा र आणि त्याच्यामध्ये अ मिक्स केला म्हणजे हा शब्द तयार होतो र. क्लिअर. तशाच प्रकारे द च सुद्धा असेल. मग आता वरद जेव्हा आपल्याला सपोज आता आपल्याला ह्या वरदचं स्पेलिंग लिहायचंय. वरद आता तुमच्या लक्षात आलं का की व चं स्पेलिंग आता व साठी मी इथे शोधेल. व साठी काय येतं व्ही किंवा डब्ल्यू. सो तुम्ही कोणताही एक लेटर यासाठी घेऊ शकता. आता मग मी फक्त व साठी व्हीच लिहिणार का तर नाही. का कारण मी सांगितल्या पद्धतीनं जेव्हा कुठलाच काना मात्रा वेलांटी काही लिहिलेलं नसतं एक एक ते लेटर आलेले आहेत तेव्हा ते अपूर्ण असतात. त्याच्यामध्ये अ साऊंड लपलेला असतो. हा अ साऊंड लपलेला आहे आणि म्हणून तो असा होतो तयार. म्हणजे हा लपलेला साऊंड असतो. हा लपलेला साऊंड लिहिण्यासाठी आपल्याला हा अ साठीचा ए घ्यावा लागतो. ओके सो अ साठी आपण ए स्पेलिंग घेतो. र लिहित असताना सुद्धा आर घ्यायचा आहे र साठी आणि त्याच्या सोबत आपल्याला ए लिहावं लागतं. द साठी आपल्याला डी लिहावं लागतं. पण समजा याच्या ऐवजी म्हणजे तुम्हाला आता कळालं का की आपण कशा पद्धतीने हे व्यंजन घेतलेले आहेत आणि व्यंजनासोबत आपण इकडचे स्वर मिक्स केले आणि त्यापासून आपण शब्द तयार केला. राईट. सो आता सपोज आपल्याकडे एक शब्द आहे सुमित. आता इथे तुम्ही जर काना मात्र वेलांटी जर पाहिली तर सु म्हणजे हा उकार आहे. सो याच्यामधला उकार जो आहे तो तुम्हाला हा दिसेल पहिला उकार. सो हा एस जो आहे आता इथे मात्र इथे उकार आलेला आहे त्यामुळे तो अपूर्ण नाहीये. तो अपूर्ण केव्हा असतो असा लिहिलेला असेल असा लिहिलेला असेल तेव्हा तो अपूर्ण असेल. तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला अ ची मदत घ्यावी लागते. परंतु इथं उकार आहे इथं वेलांटी आहे इथं तो अपूर्ण आहे. क्लिअर. सो इथं पूर्ण आहे. मग पूर्ण कसा झालाय उकार घेतला आपण तो हा उकार मी इथे लिहिला. ओके मी घ्यायचा आहे तर मी म्हणजे वेलांटी पहिली वेलांटी. ई जो आहे तो वेलांटी साठी येतो. बघा उच्चार करून मी उच्चाराचा खेळ आहे सगळा. सो मी म्हटलं की म च्या सोबत ई येतो मग हा ई पहिला ई वापरायचा आहे. सो मी म्हटलं की ई म्हणजे वेलांटी. त्याच्यानंतर त म्हटल्यावर त साठी येईल टी. आता काहींना असं वाटेल की हा अपूर्ण आहे का मग तर मग अपूर्ण आहे तर त्याच्यासोबत ए लिहायचा का तर इंग्लिश मधला हा एक रूल आहे की जर तो शब्द शेवटी आलेला असेल ज्याला काना मात्रा नाहीये तर त्यावेळेस तो अपूर्णच समजायचा कारण त्याचा पूर्ण उच्चार होत नाही. सुमित म्हणजे तो म्हणून आपण थांबतो. सुमित असं नाही म्हणत. सो त्यासाठी त्याच्यानंतरचा ए लिहायचा नाही म्हणजे तो अपूर्ण असल्यासारखाच असतो. म्हणून
शब्द शेवटी आल्यास त्यासोबतचा ए लिहित नसतो. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळं तुम्ही आम्हाला का बरं सांगत आहात, नाही का? पण आता तुमच्या लक्षात आलं का की आपण इथं काय करतो, आपण स्वर आणि व्यंजन ह्या दोन्हीचं एकत्रीकरण केलं, राईट? आपण हे इंग्रजी केलं, काय केलं? नावं मराठी आहेत ना, त्याला आपण इंग्लिश मध्ये लिहिलं. सो इंग्लिश मध्ये लिहिताना आपण काय केलं? आपण डायरेक्ट फक्त क ख गच वापरलं का? तर नाही. तर त्याच्यासाठी आपण हे त्याचे स्पेलिंग वापरले. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की बाबा आपण हे नेमके लेटर्स कुठे वापरायचे. आता सपोज आता हे असे शब्द आपण जर या पद्धतीने तयार करत असतो, तुम्ही कोणतेही नावं आडनावं तुम्ही तयार करू शकता. किंवा सपोज मला म्हणायचं आहे तू कशी आहेस, एखादा SMS टाइप करायचा आहे आपल्याला, तू कशी आहेस, हे सुद्धा आपण याच पद्धतीने याच रूलने आपण लिहू शकतो. कारण काय तर तू साठीचा प्रत्येक उच्चार आणि त्या उच्चाराचं इंग्रजी लेटर हे आपल्याकडे आहे. याच्या मदतीने आपण हे लिहू शकतो. कसं लिहितो आपण? तू साठी उकार TU, क साठी आपण लिहिणार क म्हणजे के, श साठी लिहिणार आपण SH, आपल्याकडे श आहे. शी म्हणजे वेलांटी, दुसरी वेलांटी. सो दुसरी वेलांटी जी आहे त्याच्यासाठी येतं डबल ई. सो डबल ईचा एक रूल आहे की जो शेवटी जर येत असेल तर त्यासाठी तुम्ही डबल ई न लिहिता आय लिहिलं तरीही चालतं. त्यामुळे तुम्ही इथे लिहू शकता आय किंवा तुम्ही डबल ई लिहिलं तरी नो प्रॉब्लेम. पण इंग्रजीवाले काय करतात? शॉर्ट करायला पाहतात. त्यामुळे जिथे डबल लेटर येतं तिथं तुम्ही इथं आय लिहिलं, सिंगल लिहिलं तरी चालतं. आहेस. सो आ साठी ए, डबल ए लिहिलं तरी चालेल. ह वर मात्रा आहे, मात्रासाठी येतो ई. जसं की इथं आपण पाहिलेलं आहे ए म्हणजे मात्रा असतो. सो ई आहे आणि स साठी एस. सो तू कशी आहेस. या पद्धतीचा कोणताही SMS लिहायचं काम पडो आपण हे वापरतो. मग आता याच पद्धतीनं मी तुम्हाला असा काही वेगळा शब्द जो असेल तर तो पण आपल्याला लिहिता येतो का आपण ते बघूया. चालेल. जसं की बघा सपोज शब्द आहे सायकल. ओके, हा सपोज सायकल शब्द आहे. मग आता मी याच पद्धतीनं स म्हणजे यस, काना म्हणजे ए, य साठी येतो वाय. सो वाय, य साठी पुन्हा येईल इथं काना कारण तो य उच्चार आहे म्हणून ए. क साठी के, इथे काना मात्र नाही पण लपलेला ए असतो म्हणून मी ए लिहिला. आणि एल साठी ल साठी एल. ओके, तो शेवटी आहे त्यामुळे मी ए नाही दिला. मग आता हे सायकलचं स्पेलिंग माझं करेक्ट येईल का तर नाही येणार आहे. आता याचं कारण काय बाबा की आत्ताच मॅडमने सांगितलं की या उच्चारानुसार, आता मी पण इथं उच्चारानुसारच केलं की स साठी यस, कानासाठी ए, उच्चारच वापरले आणि हेच लेटर्स वापरलेत मी सगळे, हो ना. मग का नाही जमत हे स्पेलिंग? तर लक्षात घ्या, जे मी तुम्हाला इंग्रजीतलं सत्य सांगणार होते की त्या सत्य माहित नसल्यामुळे खूप जम्बलिंग होते, खूप कन्फ्युजन होतं. आता बघूया आता काय असतं हे आणि कशामुळे आपण हे शब्द किंवा अशा प्रकारचे स्पेलिंग आपण वापरू नाही शकत. त्याचं कारण असं आहे आणि ते कारण दडलेलं आहे इंग्रजीच्या भाषेच्या प्रकारांमध्ये. इंग्रजीच्या भाषेच्या प्रकारामध्ये. मग काय बरं हे इंग्रजीच्या भाषेचे पुन्हा प्रकार पडतात? यस स्टुडंट, इंग्रजीच्या भाषेचे हे पुन्हा प्रकार पडतात. एक जी भाषा असते पहा तर ती भाषा असते जी की आपण मराठीमधून इंग्रजी करत असतो. ओके, मराठीमधनं इंग्रजी. सो हा एक प्रकार आहे. त्याला तुम्ही म्हणू शकता की मराठीवाली इंग्रजी. ओके, मराठीवाली इंग्रजी म्हणजे आपल्याला इंग्रजीत तर करायचं आहे पण मराठीतून करतो आहोत आपण, मराठीवाल्यांचं इंग्रजी करतो आहोत आपण. आणि आता हे जे आहे तो प्रकार दुसरा प्रकार आहे आणि तो असतो इंग्रजी मधून इंग्रजी, इंग्रजीवाली इंग्रजी. आता काय आहे हा प्रकार? ओके, इंग्रजीवाली इंग्रजी काय आहे मॅडम आणि हे मराठीवाली इंग्रजी काय आहे? सो स्टुडंट, हाच डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे, हाच फरक लक्षात घ्यायचा आहे. अ आ इ ते ज्ञ पर्यंत
आणि ABCD पासून Z पर्यंत ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. हा दोन्हीतला फरक म्हणजेच इंग्रजीतलं सत्य आहे. तर बघा काय फरक आहे मग. हा मराठीवाली इंग्रजी जी असते ना तर ती जशा प्रकारे आपल्याला हे नावं लिहायचे असतील किंवा आपल्याला SMS लिहायचं असेल तर त्यावेळेस उच्चारानुसार आपण जे इंग्रजीमध्ये करतो किंवा इंग्रजीचे स्पेलिंग तयार करून आपण लिहितो. जसं की आपल्याला ग आलं तर आपण जी लिहितो. जसं की आपण इथं काय केलं त आलेलं आहे तर आपण इथं टी लिहिलं. क आलेलं असेल तर आपण इथं के लिहिलं. तर आपण ह्या क साठी हे के घेतलेला आहे किंवा त साठी आपण हे टी घेतलेलं आहे. सो हे जे सगळे शब्द आहेत ते ह्या उच्चारानुसार आपण घेतले. पण हे मराठीतले शब्द आहेत, मराठीवाली इंग्रजी आहे. हे सगळे मराठी नावं आहेत, मराठीचं आपण इंग्रजीमध्ये करत आहोत म्हणून ही मराठीवाली इंग्लिश. त्यावेळेस आपण हे सर्व रूल्स नुसार हे शब्द वापरू शकतो किंवा हे उच्चारानुसार आपण हे जे ABCD आहे हे इंग्रजीच आहे ना, हे इंग्रजीच आहे की नाही. हे इंग्रजी SUMIT सुमित हे इंग्रजी आहे, हे सुमित हे मराठी आहे. मग हे काय झालं, ही मराठीवाली इंग्रजी झाली. हे मराठी आहे आणि हे इंग्रजी आहे. म्हणजे आपण काय केलं, ह्या मराठीवाल्यातून आपण हे इंग्रजी केलं. बरोबर. हे सुमित इंग्रजी आहे, हे मराठी आहे सुमित. पण हे इंग्लिश आहे ना, म्हणजे मराठीतून इंग्रजी केलं. मग तुम्ही नावांचं करू शकता, आडनावांचं करू शकता, पर्वतांची नावं लिहू शकता, नद्यांची नावं लिहू शकता, देशांची नावं लिहा. तुम्ही कुठलंही प्रॉपर नाउन जे आहे ते तुम्ही इंग्रजीमध्ये करू शकता. एवढंच नाही तर आपण आजकाल चॅटिंग करताना जे काही इंग्रजी वापरत असतो ती इंग्रजी आपण अशी वापरतो, तू कशी आहेस. मग तिथं नॉट नेसेसरी की हे तुम्ही पूर्ण इंग्रजीमध्ये करा. सो फक्त आपण इथं काय करतो आहोत, तू कशी आहेस हे उच्चारानुसार आपण हे इंग्लिश मध्ये लिहितो आहोत. तर मग काहींना असं वाटतं की हे जर इंग्रजीत लिहिलेलं चालतं तर मग हे का नाही चालत. तर याच्या मागचं कारण लक्षात घ्या. आणि याच्या मागचं कारण असं आहे की इंग्रजीवाले इंग्रजी आहेत. सायकल हा एक इंग्रजी शब्द आहे. ओके. सो त्यासाठी इंग्रजीच्या नियमानुसार जे स्पेलिंग लिहावं लागतं आपल्याला तेच वापरावं लागतं. आता इंग्रजीतले कोणते नियम असतात, तर इंग्रजीमध्ये जेव्हा कुठलाही शब्द तयार होतो तेव्हा सुद्धा हा व्यंजन आणि स्वर हा दोन्हींनी मिळूनच तयार होतो. जसं आपण इथे पाहिलं तसंच सेम ही मराठीवाली इंग्रजी आहे पण इथे पण स्वर आणि व्यंजनच एकत्र येतात. इथे सुद्धा तसंच आहे, हे इंग्रजीवाली इंग्रजी आहे. कार शब्द असेल, बुक असेल, नोटबुक असेल है ना, कॅच असेल, मॅच असेल, चेअर असेल, टेबल असेल, स्कूल असेल, एज्युकेशन असेल, हे सर्व शब्द इंग्रजी आहेत. आणि इंग्रजीचं हे इंग्लिशचं लिहायचं म्हणजेच त्याचं स्पेलिंग लिहावं लागतं. इथे पण आपण हे वरद लिहिलं, ह्या वरदचं हे इंग्रजी लिहिलं म्हणजे ह्या वरदचं आपण स्पेलिंग लिहिलेलं आहे. क्लिअर. इथे पण आपण सुमित लिहिलं त्याचं आपण हे स्पेलिंग लिहिलं. तू कशी आहेस याचं आपण हे स्पेलिंग लिहिलेलं आहे. मग इथे पण आपल्याला सायकलचं स्पेलिंग लिहायचं आहे. पण फरक कुठे आहे, फरक इथे आहे की हे मराठीतून इंग्रजीत लिहिताना हे सगळे नियम आपण वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे स्वर आपण हे घेऊ शकतो, स्वराचा उच्चार आल्यावर, व्यंजनाचा उच्चार आल्यावर आपण इंग्रजीतले हे लेटर्स घेऊ शकतो. परंतु इंग्रजीतून इंग्रजी जेव्हा असेल तेव्हा मात्र आपल्याला थोडीशी अडचण ही येते. सो आपण पाहत होतो की इंग्रजीवाली इंग्रजी करत असताना आपण मग कोणते नियम वापरायला हवेत. हे नियम तर तुम्ही मॅडम नाही म्हणत आहात, नाहीच वापरायचे हे. कारण मराठीतून मराठीची ही इंग्रजी आहे, लक्षात घ्या, ही इंग्रजी आहे, हे ते सत्य आहे. आणि इंग्रजीवाली इंग्रजी जे मी आता अनेक उदाहरणं सांगितले तुम्हाला, कार, बुक, मॅच, कॅच, बॉल, कॅट, ठीक आहे, कॅटल, बॅटल यासारखे अनेक शब्द लिहित असताना पण ते इंग्रजी शब्द असतात, लक्षात घ्या. मग त्यांचे स्पेलिंग लिहित असताना आपण कोणते नियम पाळायचे, तर त्याच्यातला पहिला बेसिक रूल लक्षात घ्यायचा आहे की ते शब्द सुद्धा व्यंजन आणि स्वर एकत्र येऊनच बनतात. क्लिअर. मग त्या नियमानुसार सायकल हा शब्द जो आहे तो आपल्याला असा लिहावा लागेल, CYCLE. आता तुम्ही म्हणाल मॅडम मग असंच का. ओके. आता हा असा लिहावा लागेल. सपोज कार हा शब्द आहे. ओके. कार हा शब्द आहे. मग कार साठी काय करायचं आहे, आता आपण ह्या नियमानुसार जर कारचं स्पेलिंग लिहायचं म्हटलं तर आपण तयार करतो KAR, पण ते टोटली रॉंग असेल.
आपण ह्या नियमानुसार कारचं स्पेलिंग तयार करूच नाही शकत. का नाही करू शकत आपण? त्याचं कारण असं आहे की हे इंग्रजी वर्ड आहे. इंग्रजी वर्डसाठी हे इंग्रजीचे नियम वापरायचे. इंग्रजीमध्ये कार शब्दासाठी आपण सी लिहितो, त्यानंतर ए आणि त्यानंतर आर लिहितो. तर असं का? तर ह्याचे रूल्स आहेत. ओके, सो याचा रूल जो आहे तर तो आपण सी लेटर साठी क वापरतो आपण. त्याच्यानंतर इथे एच का घेतला आपण? आ उच्चार आला. आणि याच्यानंतर जर र चा उच्चार येत असेल तर याचा उच्चार आ करतात, म्हणून आपण ह्याला का वाचतो आणि ह्याला र वाचतो, कार. सो असे काही नियम आहेत. जसं की बघा, साधा आपला नेहमीचा शब्द आहे बुक. आता जर तुम्हाला मी बुकचं स्पेलिंग लिहायला सांगितलं, ओके, सपोज मी तुम्हाला सांगितलं बुकचं स्पेलिंग लिहा. आपण थोडं हे मोडूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता सपोज आता मला बुकचं स्पेलिंग लिहायचंय, मग मी ह्या नियमानुसार बुकचं स्पेलिंग लिहू शकते का? अजिबात नाही. या नियमानुसार लिहिलं तर काय येईल स्पेलिंग? BUK. ओके, हे होईल बुक, पण हे स्पेलिंग रॉंग असेल. मग आपल्याला काय लिहावं लागतं? तर आपल्याला या नियमानुसार बी साठी बी घेणार आपण, परंतु बुक हा दीर्घ उच्चार आहे, ऊ साऊंड येतो. सो ऊ साऊंड साठी इंग्रजीमध्ये डबल ओ लिहितात आणि त्याच्यानंतर क, शेवटी जर क उच्चार असेल तर के लिहितात. दीर्घ उच्चारानंतर क उच्चार तर के लिहितात. सो हे नियम आहेत. तर तुम्ही म्हणाल मॅडम मग ह्याचे नेमके काय नियम आहेत? ओके, आता ह्याचे काय नियम आहेत? तर याचे ना स्टुडंट्स, जसं इथं आहे पहा, हे एक महत्त्वाचं सत्य लक्षात घ्यायचे की इथे स्वरांचे उच्चार पक्के आहेत, फिक्स आहेत. फिक्स. तुम्ही वेलांटीचा उच्चार म्हणलं की ईच साऊंड येतो. की, मी, री, वी, ली, प्रत्येक ह्याच्यामध्ये ईच साऊंड येणार आणि प्रत्येक वेलांटीच्या अक्षरासोबत आपण आयच घेतो. ओके, आयच घेतो. परंतु इथे तसं नाहीये. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, आता गंमत पहा कशी असते. आता आपण पाहतो आहोत बघा, जर समजा मी लेटर वापरलं तर इथे मी MI लिहीन, इथे ली वापरलं तर इथे मी स्पेलिंग LI लिहीन. क्लिअर? अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही लेटर लिहा. तुम्ही वेलांटी पहिली म्हटलं की त्याच्यासोबत तुम्ही आय लेटर वापरू शकता. पण इंग्लिश मध्ये तसं नाहीये. इंग्लिश मध्ये तसं नाही होत. जसं की सपोज इंग्रजी लेटर मी सांगितलं पिन, माझ्याकडे पिन आहे, पण ती मला सांगायचंय की पिन, दिस इज अ पिन. सो दिस इज अ पिन, तर मग इथं मला दिस इज अ पिन साठी पिन शब्द लिहिताना PIN वापरावा लागेल, पिनच वापरावा लागेल. सपोज आता मी म्हणाले की फील म्हणजे वाटणे, भावना, तर आता फील लिहिताना मी इथं FIL नाही लिहू शकत. फील म्हणजे भावना, या अर्थी जर मला शब्द पाहिजे असेल तर मला इथे FIL लिहून चालणार नाही, तर मला इथे लिहावं लागेल FEEL. इथं बाय चान्स PIN आले कारण इथे पहिलीच वेलांटी आहे, इथे पण पहिली वेलांटी आहे, पण इंग्लिशच्या रूल नुसार आपल्याला PINच लिहावं लागतं. बाय चान्स मराठीच्या रूल नुसार पण तो जमलाय शब्द. पण आता इथे फील पहा, आता फील पाहिलं तर मग इथे पण तुम्ही FIL घेऊ शकता, राईट? सो तो नाही घ्यायचा आहे. सो तुम्हाला इथं फील साठी तुम्हाला डबल ई लेटर घ्यावा लागतो. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवायचे आहे की रूल्स नुसार आपल्याला लिहावे लागतात. आता जसं की बघा, कॅच शब्द आहे, कॅच. आता कॅच मध्ये म्हटल्यावर आपल्याला इथं के ने सुरुवात पण करता येत नाही. जसं की क साठी इथं आपण के घेतलेला आहे, पण इंग्लिश मध्ये कॅचचं स्पेलिंग सी नेच सुरू होतं. सो तुम्हाला इथे सी लिहावा लागतो. ऍ म्हणजे शॉर्ट वॉवल साऊंड आहे, सो त्यासाठी आपल्याला इथं ए लिहावा लागतो. च, आता च साठी CH येत नाही. जसं इथे आपण जर पाहिलं तर च साठी CH येतो, पण इंग्लिशचं स्पेलिंग लिहित असताना तुम्हाला इथे नुसतं CH लिहून चालत नाही, तर इथे आपल्याला लिहावा लागतो TCH, कॅच. का? तर त्याचा एक रूल आहे की शॉर्ट वॉवल साऊंड जर येत असेल, कॅट हा शॉर्ट वॉवल साऊंड आहे, तर शॉर्ट वॉवल साऊंडच्या नंतर च जर उच्चार आलेला असेल तर त्यावेळेस स्पेलिंग TCH लिहावं लागतं. सो त्यासाठी आपण इथे TCH लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे जे उच्चार आहेत, याचे जे स्वर आणि व्यंजनांचे जे उच्चार आहेत, हे विशेषतः हे 5 स्वर दिसतात बघा इथे तुम्हाला, 5 स्वर. पण ह्या 5 स्वरांचे उच्चाराचा जर विचार केला तुम्ही
तर याचे 44 पेक्षा जास्त उच्चार आहेत, 44 पेक्षा जास्त. त्यामुळे मग याची बाराखडी तरी कशी तयार करायची? आपण याची बाराखडी तयार करू शकतो. अ आ इ जर क ची बाराखडी केली तर आपण हा क, का, की, कु, कु, के, कै, को, कौ, कम, कहा अशी क ची बाराखडी तयार होते. तशीच प्रत्येक लेटरची बाराखडी आपण तयार करू शकतो. परंतु त्याच मेथडनी याचे 44 साऊंड आहेत. इथे कसं आहे, एक उच्चार रिप्रेझेंट करण्यासाठी एकच लेटर दिलेला आहे. अ चा उच्चार रिप्रेझेंट करायला अ आहे, आ चा उच्चार रिप्रेझेंट करायला हा आ आहे, ई चा उच्चार रिप्रेझेंट करायला हे ई आहे. पण तसं इंग्लिश मध्ये नाही. म्हणून ह्याचे उच्चारासाठीचे जे नियम आहेत ते आपल्याला शिकावे लागतात. याचा आणखी एक जनरल नियम मी तुम्हाला सांगते, ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं इंग्रजी मधल्या शब्दांचे स्पेलिंग लिहायला आणि वाचायला सोपं जाईल. जसं की बघा, ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत इंग्रजीतले. तर हे स्वर बऱ्याच वेळेला दोन दोन येतात शब्दामध्ये. जर दोन शब्दांमध्ये स्वर जर आलेले असतील, एकाच शब्दामध्ये दोन जर स्वर आलेले असतील, फॉर एक्झाम्पल बघा बी ओ ए टी. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर इथे दोन स्वर दिसतील तुम्हाला एका पाठोपाठ. काही वेळेस एका पाठोपाठ आलेले असतील, काही वेळेस मध्ये एक व्यंजन सोडून येतं. आता एका पाठोपाठ आलेले आहेत तर मग काय करायचं बाबा अशा वेळेस? तर जो पहिला लेटर असतो त्याला आपण इंग्रजीत काय वाचतो तोच उच्चार करायचा. याला आपण इंग्रजीत काय वाचतो? या लेटरला आपण इंग्रजीत वाचतो ओ. मग ह्या बी चा साऊंड घ्यायचा, ब अधिक ओ. हा ए जो आहे तो हा सायलेंट ठेवायचा, हा वाचायचा नाही. त्याच्यानंतर हा टी साठी वाचायचा आहे ट, म्हणजे ब ओ ट, म्हणजे त्याचा उच्चार होईल ब ओ म्हणजे बो. ब आणि ओ म्हणजे बो आणि हा ट बोट. ओके. तशाच प्रकारे सपोज आता हा शब्द आलेला आहे. आता इथे तुम्ही जर पाहिलं ए आणि आय हा शब्द दिसेल, म्हणजे दोन स्वर आलेले आहेत. मग दोन स्वर आलेले असतील तर हा ए, ह्या लेटरला आपण काय वाचतो? ए वाचतो. ओके. ए, ए म्हणजे मात्रा. मग ए वाचतो आपण, म्हणून मी इथं ए लिहिलंय. हा आर साठी इथे आपण लिहिणार र, र अधिक ए आणि एन साठी न. मग हा र अधिक ए काय तयार होतो? रे. आणि हा न, रेन. आता हे झालं वाचण्याची गंमत. जसं मी तुम्हाला म्हणाले, मग इथं ओ उच्चार आहे, इथं ए उच्चार आहे. तुम्ही जसं पाहिलं इथं जर तुम्ही पाहिलं तर कॅट. आता कॅट मध्ये एच आहे लेटर, पण इथे ए चा उच्चार ऍ आहे. बघा इथे ए चा उच्चारच नाही. इथे पाहिलं तर ए चा ए उच्चार आहे, म्हणजे मात्राचा उच्चार आहे. इथं ऍ म्हणजे चंद्राचा उच्चार आहे. सो असे खूप वेगवेगळे असे उच्चार आहेत. सो त्याच्यामुळे इंग्रजी मधलं इंग्रजी लिहित असताना किंवा आपण जे कोणतेही शब्दांचे स्पेलिंग लिहितो ते लिहित असताना आपल्याला काय करावं लागेल मग? तर हे ए ई आय ओ यू चे जे 44 प्लस साऊंड आहेत, उच्चार आहेत, त्या उच्चारांचा आपल्याला थोडा अभ्यास करावा लागतो. याच्यावर मी अनेक व्हिडिओ केलेले आहेत. जस्ट आत्ताच आपण एक व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे की त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उच्चार आपण म्हणजे इंग्रजीचं वाचन पटपट तुम्ही कशा पद्धतीने करू शकाल. तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. पटपट इंग्रजी वाचा हे त्याचं टायटल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की इंग्रजीवाली इंग्रजी जी आहे ती आपण कशा पद्धतीने पटपट वाचू शकतो. त्याचबरोबर इंग्रजी वाचनाचे अनेक असे व्हिडिओज मी केलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे इंग्रजीवाली इंग्रजीचे 44 उच्चार आहेत प्लस उच्चार आहेत 44 प्लस, तर त्याची तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळेल. जसं की खडखड इंग्रजी वाचा किंवा इंग्रजी वाचनाचा महामंत्र किंवा इंग्रजीचा आत्मा, असे इंग्रजी वाचनाचे वेगवेगळे आपण सिरीज केलेले आहेत. याच्यामध्ये डे 1 डे 2 या पद्धतीने मी दररोज स्टेप बाय स्टेप त्याच्यात शिकवलेला आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर गेलात आणि प्लेलिस्ट मधून तुम्ही जर हे व्हिडिओ शोधून काढले, प्लेलिस्ट नावाचं बटन दिसतं तुम्हाला आपल्या चॅनलवर गेल्यावर, तर प्लेलिस्टचं बटन दाबा आणि त्याच्यामध्ये आता मी जी नावं घेतली त्यातली कुठलीही एक सिरीज ओपन करा. स्क्रोल करत गेलात की तुम्हाला वर गेलात की तुम्हाला ह्या सगळ्या सिरीज मिळतील. सो स्क्रोल करून पहा. हे 3 व्हिडिओज तुम्हाला नक्की मिळतील, 3 प्लेलिस्ट मिळतील. त्याच्यामध्ये डे 1 डे 2 प्रमाणे स्टेप बाय स्टेप इंग्रजी वाचन आहे. सो त्यामधून सुद्धा तुम्हाला हे इंग्रजीवाले जे 44 प्लस साऊंड आणि त्याचे नियम आहेत ते तुम्हाला शिकायला मिळतील. इथे एवढंच की हे इंग्रजी मधलं महत्त्वाचं सत्य तुम्ही जाणून घेतलेलं आहे की 2 सत्य आहेत की 2 भाषा आहेत.
कुठे हे वापरावं आणि कुठे हे वापरावं हेच विद्यार्थ्यांना समजत नाही. तर हा एकदा बेस पक्का झाला की तुम्हाला नक्कीच इंग्रजी चांगलं समजेल. सो आशा करते की हे इंग्रजीचं तुम्हाला माहित नसलेलं सत्य जे आहे ते तुम्हाला आता कळलं असेल, कोणती इंग्रजी कुठे वापरावी. ओके, सो होप आशा करते की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त झाला असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबून घ्या. आणि हो, जर अजून लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक केल्यावर हाईप येईल. सो हाईपचं बटन आल्यावर ते पण क्लिअर ते पण दाबा आणि त्याच सोबत पॉइंट जरूर द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.